परमेश्वराच्या एकाच रूपात अडकणं हा आध्यात्मिक प्रगतीतील एक अडसर आहे. थांबाया, दे ती फुलं इकडे. स्वामी, माझं काही चुकलं का? आज या फुलांचं स्थान इथे नाही. येलो. स्वामी, या फुलांचं आम्ही काय करायचं? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला फुलं देण्यामागचं प्रयोजन नाही लक्षात आलं. सांगतो. अरे पण त्या फुलांकडे आधी पहा तरी. तुम्ही असं बघताय जणू काय आम्ही तुम्हाला काटे दिलेत आणि ते तुम्हाला बोचताय. तसं नाही स्वामी, पण अरे हो हो, ती फुलं नीट निरखून पहा, त्यांची रचना पहा, त्यांचे रंग पहा, त्यांचा सुगंध घ्या आणि सांगा आता या फुलांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? स्वामी, छानच आहेत फुलं. त्याचा आकार छान आहे, रंग सुंदर आहे, सुगंध छान आहे, दिसायला अगदी मोहक आहे. असं वाटतंय की पाहतच राहावं यांच्याकडे. बस एवढंच. अरे हे प्रत्येक फूल म्हणजे परमेश्वराचं वेगवेगळं रूपच आहे जणू. हे परमेश्वराची विधातेची ही रचना. या फुलांचा रंग वेगवेगळा आहे, आकार वेगवेगळा आहे, गंध वेगवेगळा आहे, पण ही फुलं त्या विधात्यानेच निर्माण केली. तसंच आहे, परमेश्वराची रूप ही वेगवेगळी असतात, पण तो परमात्मा तो एकच असतो. हीच गोष्ट तुम्हाला समजवून सांगायची होती. कळलं आता? अजून एकाला ही गोष्ट समजवून सांगण्याची आवश्यकता आहे. कोणाला स्वामी? आहे एक जण. आमच्याच एका भक्ताच्या माध्यमातून स्वतःला प्रकांड पंडित समजणाऱ्या एका आचार्याला हे समजून सांगण्याची गरज आहे. काय मोरोबा, आज खुशीत दिसताय. आज काय शिकवलं काय गुरुकुलात? बाबा, आज आम्हाला गुरुकुलात एक गोष्ट शिकवली. आणि ती गोष्ट एका माणसाला खूप आवडलेली दिसतीये. हो हो, खूप आवडली. अरे पण गोष्ट कोणची? द्रोणाचार्य आणि एकलव्याची. त्या एकलव्यानं कसं त्या द्रोणाचार्यांना गुरु मानलं, कशी धनुर्विद्या प्राप्त केली आणि त्यामध्ये तो कसा पारंगत झाला. पण मोरू, तू ही गोष्ट नुसतीच ऐकलीस की त्यावरून काही बोधही घेतलास? म्हणजे काय बाबा? अरे बाळा, या गोष्टी नुसत्या ऐकायच्या नसतात, त्यावरून काहीतरी शिकायचं असतं. मला सांग, या गोष्टीतून तू काय शिकलास? तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, की आपल्या आयुष्यात गुरुचं महत्व फार मोठं असतं. तोच आपल्या आयुष्याला नवी दिशा देतो, आपलं मार्गदर्शन करतो. आपण एक आहे असा गुरु आपल्याला भेटावा लागतो. बाबा, असा गुरु तुम्हाला भेटलाय का? हो. मला सांगा ना, तुमचा गुरु कोण? अरे खरं तर स्वामी समर्थ महाराज हेच आपले गुरु. मी त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो. पण त्याही आधीचे माझे गुरु म्हणजे आनंदाचार्य, ज्यांनी मला अध्यात्माची ओढ लावली. आयुष्यात अध्यात्माला काय महत्व आहे हे त्यांनी मला पटवून दिलं. आणि हीच अध्यात्माची ओढ मला स्वामींच्या चरणी घेऊन आली. पण बाबा, हे तुमचे गुरु असतात तरी कुठे? अरे त्यांची काही एकच जागा नसते. पण काही वर्षांपूर्वी बिहारला गया क्षेत्री असताना त्यांची आणि माझी भेट झाली. पुष्कळ दिवस होतो मी त्यांच्याकडे. अजूनही आठवतात ते दिवस. खूप काही शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून. अरे त्यांनी माझ्यामध्ये बरेच बदल घडवले, माझे विचार बदलले,
माझ्या आयुष्याला एक चांगलं वळण दिलं. असे गुरु लाभणं म्हणजे फारच भाग्याची गोष्ट आहे. असे सद्गुरू लाभलेत मला की अख्ख्या पृथ्वीचा कागद केला, सगळ्या जंगलांची लेखणी केली आणि 7 समुद्राची शाई जरी केली ना तरी माझ्या गुरुचे गुण पूर्णपणे लिहिता येणार नाहीत. म्हणजे गुरु मिळणं किती छान असतं ना बाबा. बाबा मलाही असे गुरु भेटतील? अरे वेड्या, तुझे गुरु आहेतच की. कोण बाबा? आपले स्वामी समर्थ महाराज. हो, पण ते तर माझे आजोबा आहेत. आणि तेच तुझे गुरुही आहेत. मोरू, तू त्यांची कायम सेवा कर, त्यांची भक्ती कर. मग बघ, ते तुला चांगली बुद्धी देतील. बरं चला आता पटापट पावलं उचला, घरी आई वाट बघत असेल. चला. मोरबा, ते द्रोणाचार्य एकलव्याला का शिकवत नव्हते माहितीये तुला? का? कारण त्यांचा लाडका शिष्य होता अर्जुन. आणि मग तुम्ही इथं माझ्या घराबाहेर काय करताय? तू इथे यायला आम्हाला भाग पाडलंस म्हणून आलोय. आता का आलोय हे सुद्धा सांगायला हवंय का तुला? नाही नको. अहो पण मी आलोच असतो ना. कसं आहे ना, सावकाराचं कर्ज घेतलं ना म्हणजे माणसं विसरून जातात. त्यांची आठवण काढून द्यायला आम्हाला यावं लागतं. नाही, मी काहीच विसरलेलो नाही. माझ्या लक्षात आहे सगळं. अहो, मी फेडणार आहे तुमचे पैसे. अरे पण कधी? देईन म्हणतोस रोज, कधी पेडणार आहेस? आम्ही काही शेंबडी बोर वाटलो काय तुला? बस झालंय तुझ्या थापा. पैसे आत्ताच्या आता टाक. अहो पण आता एवढे पैसे कुठून आणू मी? माझ्याकडे नाही आहेत. मी तुमचे सगळे पैसे देतो ना, मला थोडी मुदत द्या. सावकाराची पैन पै मी व्याजासकट फेडेन. ते येतं तुला फेडावंच लागतील. आता फक्त 4 दिवस, यापेक्षा तुला जास्त वेळ मिळणार नाही, कळलं? आज आमचे पैसे कसे वसूल करायचे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आलं का लक्षात? स्वामी काय करू? आता तुमचाच आधार आहे. ह्या संकटातून सोडवा. रमाकांता, आम्ही तुला संकटातून बाहेर काढणार आहोतच, पण आत्ताच नाही. अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलंसच. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर तुमच्यावर आपत्ती आणतो, संकट आणतो, त्यामागे त्याचा एक उदात्त हेतू असतो, हे लक्षात ठेवा. आलात? माझाही स्वयंपाक होत आलाय. मी भात लावते, तो पण तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. हे आई, आज जेवणाला काय बनवलंयस? तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी आणि भाकरी. हे आई, मला ना खूप भूक लागली, जेवायला वाढ ना. आवडीची भाजी म्हणली की लगेच तुला भूक लागली. बरं वाढते. तुझ्या बाबांचं आठवू दे, दोघांना एकत्रच वाढते. अहो अहो काय झालं? नाही, काय नाही. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बाबा,
काय रे? एक विचारू का? तुला फारच प्रश्न पडतात. बरं विचार. आपण देवाची पूजा करतोच, पण तुम्ही या पुस्तकाची पूजा का करता? अरे काय साधं सुद्धा पुस्तक नाहीये. माझ्या गुरूंनी मला भेट म्हणून दिलेलं पुस्तक आहे, त्यांची आठवण म्हणून. आणि त्यांची आठवणच माझ्यासाठी पूजनीय आहे. त्यामुळे जेव्हा मला त्यांची आठवण येते, जेव्हा त्यांना मला भेटावंसं वाटतं, तेव्हा मी या पुस्तकाच्या जवळ जातो आणि त्यांच्या भेटीची आस पूर्ण करतो. दुधाची तहान ताकावर भागवतो. आपण आपल्या तीर्थस्थानी कधी पोचणार? अरे अजून बराच पल्ला गाठायचा आहे आपल्याला. रमाकांत, तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष भेटता येणार नाही का? तुमच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आहे, किती कौतुक आहे. तुमची त्यांच्याबद्दलची श्रद्धा आणि आदर पाहून आम्हालाही त्यांना भेटावंसं वाटतं. हो बाबा, मलाही तुमच्या गुरूंना पाहायचंय. पण ते माझ्या हातात थोडंच आहे. मनात आलं की त्यांची भेट झाली इतकं सहज नाहीये ते. गेले कित्येक दिवस त्यांच्या भेटीची ओढ निर्माण झाली, पण ते मी मनातच ठेवलं होतं. पण आज तुम्ही ते बोलून दाखवलं. अहो, पण मग त्यांना भेटता कसं येईल याचा विचार करा ना. एक गोष्ट करावी लागेल. स्वामींना साकडं घालावं लागेल. आता आपली आणि त्यांची भेट स्वामीच घडवून आणू शकतील. अहो, मग जा ना स्वामींकडे, जेवून घ्या आणि लगेच निघा. हो बाबा. प्रणाम स्वामी. ये रमाकांत. काय कसं काय? घरची मंडळी ठीक आहेत ना? सगळे ठीक आहेत. पण अजून पण आहेच का? त्यासाठी चाललायस आमच्याकडे? बोल, काय मागणं आहे? स्वामी, मागणं म्हणजे फक्त माझी एकट्याचीच इच्छा नाहीये, घरच्या सगळ्या मंडळींचीच तशी इच्छा आहे म्हणून. अरे हो, आता नमनाला घडावर तेल किती ओतशील? तुला काय हवंय ते सांग लवकर. स्वामी, बरेच दिवस झाले माझ्या गुरूंची आणि माझी भेट झालेली नाही. तुम्ही माझ्या गुरूंची आणि माझी भेट घडवून द्याल तर काय की आत्ता मला गया क्षेत्री जाणं शक्य नाही, आणि गेलो तरी ते भेटतील की नाही याची शाश्वती नाही, कारण ते सतत तीर्थक्षेत्री फिरत असतात संपूर्ण भारतभर. त्यांना भेटावं तरी कसं आणि कुठं हेच कळत नाहीये. स्वामी, केवळ तुम्ही मनावर घ्याल तर आमची भेट होऊ शकते. तुझी तळमळ वाया जाणार नाही. तुमची भेट होईल. योग्य वेळ आली की ती भेट होईल, आणि आता ती वेळ जवळ आलीये. काळजी करू नकोस. धन्यवाद स्वामी. मला माहित होतं, मी तुम्हाला सांगितलं की माझी आस नक्की पूर्ण होणार. आभारी आहे. येतो मी स्वामी. अहो सोलापूरकडे जाण्याचा मार्ग कोणता? हे काय, हा जो सरळ मार्ग दिसतोय ना, हा, तो सोलापूरकडे जातोय महाराज. चला रे, याच मार्गाने आपल्याला जायचंय. बर. का रे, असे थांबलात का? गुरुवर्य, एक शंका आहे, विचारू? नाही म्हणजे आपण आपला तीर्थयात्रेचा मार्ग बदलून अचानक या मार्गाला का लागलो? आम्हाला असे संकेत मिळालेले आहेत.
आमची एका शिष्याला गरज आहे, त्याला आमची भेट पाहिजे आहे. आपण तिकडेच निघालेलो आहोत. झालं शंका समाधान? हो. चला तर मग. स्वामी, गुरु भेटणार म्हटल्यावर रमाकांत किती आनंदी झाला नाही? पण पण रमाकांतचे गुरु कोण आहेत? रमाकांतचे गुरु ना आनंदाचार्य नावाचे आहेत. पराकोटीचे कृष्ण भक्त आहेत. विद्वान आहे, पण त्यांच्या तल्लख मेंदूत एक गोष्ट शिरत नाही. कोणती स्वामी? ते फक्त श्रीकृष्णाचीच भक्ती करतात. परमेश्वर म्हणजे फक्त श्रीकृष्णच असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना हे कळत नाही की परमेश्वरी शक्ती ही एकच असते. परमेश्वराची रूप वेगवेगळी असतात. स्वामी, पण त्यांना त्याची जाणीव होईल? आणि तुम्ही तर म्हणालात की तुम्ही रमाकांतची आणि त्यांची भेट घडवून आणणार म्हणून. होय, त्यांची भेट घडणं आवश्यकच आहे. म्हणजे? अरे, गुरु शिष्याची भेट होऊन गुरुला ज्ञानदर्शन होणं या बाबी एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्या कशा स्वामी? आणि गुरुला सत्याचं दर्शन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ श्रीकृष्णालाच देव मानल्यामुळे या आनंदाचार्याची आध्यात्मिक प्रगती खुंटलेली आहे. ती प्रगती होणं आवश्यक आहे. त्याला शिष्य मिळाला की त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होईल. आणि शिष्याला गुरुची भेट घडणं, या दोन्ही बाबी एकाच वेळी सिद्ध होणार आहेत, साध्य होणार आहेत. आता त्यांची भेट कधी आणि कशी होणार आणि पुढे कसं आणि काय होणार हे तू प्रत्यक्षच पहा.